लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. 28,000 क्युसेकने विसर्ग. दक्षिण जायकवाडी मार्गे जाणारा गोदावरीचा छोटा पूल बंद. बातमी पैठणीतून. जायकवाडी धरण क्षेत्रात आणि नाशिक व वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण 92.69% भरले आहे. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 नंतर जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे 18 दरवाजांमधून 28,000 क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. पाण्याच्या या प्रचंड प्रवाहामुळे खबरदारी म्हणून दक्षिण जायकवाडीकडे जाणारा गोदावरीचा छोटा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. दुपारनंतर धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुपारी 12 वाजेनंतर धरणाचे काही दरवाजे काहीसे खाली करून विसर्ग 22,000 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.